बरं मी काय म्हणते माहितीये का, अशी भाकर करावं लागती चुलीवरची. मग गुड मॉर्निंग, शुभ सकाळ भाऊ. काय चाललंय, झालंय का नाही चहा पाणी? हा झालं. तुम्ही माझा संगीताई काय राव, तुम्ही तर सकाळी सकाळी चालू झाले. मटण आणले मस्त पैकी ठेसात. हा तर आज आहे ठसका मटण. आणि कोणी कोणी खाल्ली ही ठसका मटण रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या आजीनं आईनं बनवली का? तर ही रेसिपी खूप जुनी बरं का. मी म्हटले भारी बनायची ठसका मटण. हा तर पहिले तुम्ही मटण ठेसून घेतलेलं आहे मस्तपैकी. बकराचं मटण आहे, काही पण कमेंट टाकतात नंतर. आणि त्यासाठी मसाला घेतला आहे, खोबरं, धने, अद्रक, लसूण, कोथिंबीर बस. आणि लाल तिखट, थोडं गरम मसाला. कांदा घेतले 2 आणि 4 टमाटे घेतलेत. कारण की याच्यामध्ये टमाट्याची जास्त हे राहते, काय मान राहतोय. कारण की टमाट्याने खूप भारी भाजी होऊन जाते बरं का मस्तपैकी ही. आणि मला चला खूप दिवसानंतर आता ही रेसिपी काढली. इकडे दाजी करायला लागलेत, काय करायत बकेटी जोडायला लागलेत. काय करायचं माहिती का, बकेटी आणि सांडून फेकून देतात. मग कसं आहे माहिती आहे का, सगळ्या बकेटी फुटलेल्या आहेत आणि त्या कारणास्तव आता बकेटी जोडणे. बघा आम्ही किती गरीब लोक तर बकेटी जोडावं लागेल. तर इकडे टाकले आहे मी मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतलेला आहे. कांदा ठेसून घेतलाय, धुवून घेतलाय, परतून घेतलाय. आणि टमाटे पण टाकले 4. आणि तेजपत्ता असला तुमच्याकडे तर तेजपत्ता टाका, माझ्याकडे नाही आहे म्हणून नाही टाकलं. आणि लाल तिखट टाकले मी. आणि दही जर तुमच्याकडे असलं तुम्ही दही पण टाकू शकता. दहीनं पण लई भारी भाजी होती. पण मग मी ऑलरेडी टमाटे जास्त टाकले होते, त्या कारणास्तव मी दही नाही टाकलेलं. आणि खरी गोष्ट सांगायचं, तुम्ही एकदा नक्की म्हणजे नक्कीच ही चव घेऊन बघा या भाजीची कशी. तुम्ही एक जिथं अर्धी भाकर खाता तिथं 2 भाकरी खाताना राव. खरी गोष्ट सांगा. तर आता कोड्यास तर झालं आहे. आणि इकडं मस्तपैकी हा चुलीवर तर भाकरी. कोड्याच चुलीवर म्हणल्यावर भाकरी बी तर चुलीवर पाहिजेतच ना मस्तपैकी खमंग खमंग, आहे का नाही? तर तुम्हाला आजचा बेत कसा वाटला, मस्तपैकी वाटला का नाही, नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि मला एवढी भूक लागली होती, एवढी भूक लागली होती तुम्हाला काय सांगू, मला रावलंच नाही राव खरी गोष्ट सांगायला. तर मी एक व्हिडिओ करणं सोडून दिलं आणि आधी भाकर घेतली आणि भाकर मस्तपैकी खाली. बघू शकताय तुम्ही आपलं मटण किती शिजलं. हा 2-3 शिट्ट्यामध्ये मस्तपैकी मटण शिजलं छानपैकी. तुम्हाला जेवढा रस्सा टाकायचा रस्सा टाकू शकता. दाजी बोलतात काय पिसाळी बाया आहे राव, एकटीच खायला लागली. आणि तितक्यात वास आलाय असा तर 2-3 बाया काय गल्लीतल्या प्लेट घेऊन जायत. म्हणलं संगू आकाले भारी भाजी बनली, लेच वास आहे. मी म्हणलं बाई मला खाऊ दे आधी. तर मस्तपैकी अशी भाजी झाली. काय करता हॉटेलला आणि काय करता तुमच्या ढाब्याला बघा. मी म्हणलं जा त्याला आडते, मला खाऊ दे ना मला जशी भाकर. तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. लव यू सगळ्यांना.